हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी श्रद्धा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबई महानगरपालिकेतर्फे भरती निघाली आहे. तर त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्याची सॅलरी असणार आहे तुम्हाला 21,700 पासून ते 69,000पर्यंतची सॅलरी असणार आहे. तर बघूया ही वॅकन्सी कोणत्या पोस्टसाठी निघालेली आहे. तर चला. तर तुम्ही इथे बघू शकता हे सूचनापत्र सेट AJB महानगरपालिका काननाक घसा रुग्णालय मुंबई महानगरपालिका यांच्याकडून सादर करण्यात आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या अ, कशासाठी आलेले आहे हे तर जागा निघालेली आहे. तर ही निघाली आपली प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी. त्यांनी काय सांगितलंय तर इथे त्यांनी पदाचे तपशील पदाची माहिती दिलेली आहे. तर यामध्ये बघू शकता पदाचे नाव काय दिलंय, प्रयोगशाळा सहाय्यक दिलंय, वेतन श्रेणी किती दिले त्यांनी 21,700 पासून ते 69 पर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे. पदांची संख्या टोटल एकाकी पद आहे, एकच पद तिथे तुम्हाला असणार आहे. तर आणि तुमचा गट क मधून तुम्हाला या सारे फॉर्म बघायचं आहे. तर एकच पद असल्यामुळं इथं कोणतीही तुम्हाला आरक्षण लागू होणार नाही. तर इथं बघू शकता तुम्ही शारीरिक पात्रता आणि दिव्यांग वर्गासाठी जबाबदाऱ्या काय काय असणार आहेत हे सारं त्यांनी दिलेलं आहे. तर प्रयोगशाळा सहाय्यकमध्ये शारीरिक पात्रता काय काय असणार आहे तर ॲज फॉर सिटिंग बसणे, उभे राहणे, चालणे, वाकणे, बोटांची हालचाल, वाचणे, लिहिणे, ऐकणे, बघणे, संवाद साधणे इत्यादी सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या आल्या पाहिजेत. आणि आणि तुमच्या कर्तव्याने जबाबदाऱ्या काय राहणार आहेत तिथल्या तर रक्त तपासणी अहवाल तयार करणे, सर्व रुग्णांची नोंद वहीत ठेवणे, तसेच रक्त चाचणी व अहवालाची नोंद ठेवणे, त्या साऱ्या इथं दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तर तुम्हाला इथे बघू शकता की कोणाकोणाचे अर्ज मान्य करणार आहेत ते. तर यासाठी तुम्हाला काय उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचे विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे BSc उत्तीर्ण असल्यास तुम्हाला इथे आणि प्रयोगशाळा परिचर पदावर 1 वर्षाची सेवा झालेली असावी ही तुमची त्याच उमेदवारांना तिथे पात्रता असणार आहे. किंवा अन्यथा दुसरी काय प्रयोगशाळा परिचर पदावर 2 वर्षाची सेवा असावी. 1 वर्ष किंवा 2 वर्षाची सेवा तुमची असायला पाहिजे. नंतर काय उमेदवारास खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक चाचणी ट्रेड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तिसरी तुम्हाला अट काय असणार आहे की उमेदवार DOE SCC सोसायटीचे किंवा O स्तर किंवा A स्तर, B स्तर किंवा C स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिकी शिक्षण मंडळाचे MSCIT किंवा तुमचं GCETचे प्रमाणपत्र असायला पाहिजे. त्यानंतरचं काय आहे तुम्हाला उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा म्हणजे तुमचं 10वी 12वी मधचा परीक्षा किंवा 50 गुणी पत्रिका असेल तर मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असलेला पाहिजे. तुमचा मराठी विषय कंपल्सरी असायला हवा. तर त्यासाठी निवड करण्याची काय निकष आणि कार्यपद्धती काय करणार आहेत ते कशा प्रकारे तुमची निवड करणार आहे तर बघू शकता. व्यावसायिक चाचणी परीक्षा ही केवळ पात्रता असेल. प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारास अर्हतेनुसार खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणी पात्र झाल्यास निवड यादी समितीसमोर ठेवण्यात येईल. मग त्यातून तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे सगळे व्यवस्थित व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि मग त्यानंतर तुम्हाला 2-3 कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रवेश पदावरील नियमित नियुक्ती दिनांक समान असल्यास पुढील निकष लागू राहतील. जन्म दिनांकानुसार वयोज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्राधान्यक्रम देण्यात येईल. जन्मदिनांक समान असल्यास कर्मचाऱ्याच्या आडनावाच्या अध्यक्षानुसार म्हणजे काय सांगितले त्यांनी की ते सगळे तुम्हाला
अटी बघणार करणार आणि त्यानंतर तुमची निवड करणार. 2 किंवा अधिक जास्त कर्मचारीची जर निवड झालेली असेल, तर त्यामध्ये तुमच्या जन्मतारखेनुसार जो मोठा असेल वयाने त्याच्या आधी निवड करण्यात येईल. आणि जर तुमची जन्मतारीख सेम असेल, तर तुमच्या आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून जो ज्याचा आडनावाचं अक्षर पहिलं येईल त्याला प्राधान्य देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सारे तुम्ही वाचून बघू शकता. आणि इथं काय त्यांनी तुम्हाला सांगितलंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कुठे बोलवलंय त्यांनी? प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेट AJB महानगरपालिका, कान नाक घसा रुग्णालय, 7 महर्षी दिंडीचा मार्ग, फोर्ट मुंबई इथे तुम्हाला डॉक्युमेंटच्या व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे 19 जानेवारी 2026ला. आणि कधी? सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. आणि त्यांनी सांगितलं उमेदवारांना व्यवसाय चाचणीसाठी स्वखर्चाने हजर राहावं लागेल. पुढे हे तुम्ही सगळं वाचू शकता आणि इथं त्यांनी शेवटी त्यांची सही दिलेली आहे. तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि चाचणी देऊ शकता.